हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्केन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये बघूया प्रिव्ह्यू ऑफ ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड. जो पहिला गेम आहे सुपर 12 स्टेजचा T20 वर्ल्ड कपमध्ये. आजपासूनच खरा धूमधडाका वर्ल्ड कपचा सुरू झालेला आहे. हे असं मी म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे की टॉप 8 टीम्स ज्या ICC रँकिंग्समध्ये आहेत त्यांना डायरेक्ट क्वालिफिकेशन होतं. 4 टीम्स ते क्वालिफायर्स खेळून येतील, त्यांना सुपर 12मध्ये जागा मिळालेली आहे. सो 2 टीम्स ग्रुप एमध्ये सामील झालेल्या आहे आणि 2 टीम्स ग्रुप बीमध्ये सामील झालेल्या आहेत. सो खूप चांगल्या क्वालिफायर्स झाले. एक खूप मोठा अपसेट की 2 टाइम्स चॅम्पियन्स द वेस्ट इंडिजची जी टीम होती ती ॲक्च्युली क्वालिफाय नाही होऊ शकली. आयर्लंडनी काल त्यांना हरवून खूप मोठा एक मॅसिव्ह अपसेट केला. बट ते डिझर्व करतात. जसं की तुम्हाला माहिती आहे की वेस्ट इंडिज क्रिकेटची दिवसेंदिवस पातळी घसरत चालली आहे. अँड दिस इज आय थिंक द फायनल नेल इन द कॉफिन. आता पोस्टमार्टम करतीलच, ते करावंच लागेल त्यांना. बट सुपर 12 स्टेजमध्ये वेस्ट इंडिज नाही, दिस इज व्हेरी ऑड. आणि हे पचवणं जरासं मुश्किल जात आहे क्रिकेट फॅन्सला. आपण या गेमवर येऊया परत. ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा गेम खेळवला जाणार आहे. टीम विनिंग द टॉस ॲक्च्युली विल प्रिफर टू बोल फर्स्ट ॲज वेल, कारण सिडनीमध्ये अंडर लाईट्स चेस करायला खूप सोपं जातं. आणि तसा पण तो ट्रेंडच असतो आजकाल की तुम्ही जो पण कॅप्टन T20 फॉर्मॅटमध्ये मॅच जिंकतो, टॉस जिंकतो सॉरी, तो बॉलिंगचाच निर्णय घेतो. आपण फर्स्ट ऑफ ऑल ऑस्ट्रेलियाच्या टीमचं ॲनालिसिस करूया. बॅटिंग ॲक्च्युली ॲरन फिंच जो त्यांचा कॅप्टन आहे आता, जसं की तुम्हाला माहिती आहे की ODI रिटायरमेंट नंतर तो फक्त एकच फॉर्मॅट खेळतो. त्याचा फॉर्म हा खूप मोठा कन्सर्न होता ऑस्ट्रेलियासाठी. बट त्यांनी 73 धावांची खूप सुरेख खेळी केली होती. त्याच्यामध्ये त्याचा बॅलन्स, फुट मुवमेंट, कव्हर ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने तो मारत होता. सो ते एक पॉझिटिव्ह न्यूज आहे ऑस्ट्रेलियासाठी. डेव्हिड वॉर्नर दुसरा ओपनर असणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे त्याचा क्लास T20 फॉर्मॅटमध्ये. त्यांनी काही पार्ट मागची जी ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंडची जी वॉर्मअप सिरीज झाली होती, आपण असंच म्हणता येईल त्यांना, इंटरनॅशनल सिरीजच होईल. पण जे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स असतात ते टीम या सिरीजमध्ये चेक करतात. त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट गेम मिस केला होता. बट त्याचा क्लास तुम्हाला माहिती आहे T20 फॉर्मॅटमध्ये. ही इज ऑलवेज वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॅट्समन गोईंग अराउंड. नंबर 3मध्ये स्टीव्ह स्मिथला ते खेळवणार नाही, कारण त्यांनी असं म्हणतं की स्टीव्ह स्मिथचा स्ट्राईक रेट थोडासा डिबेटेबल आहे, म्हणून त्यांनी टीम डेव्हिडला प्रिफर करणार आहेत ते. बट टीम डेव्हिड लोअर डाऊन द ऑर्डर खेळेल. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस टॉयनिस त्यांचा मिडल ऑर्डरचा हिस्सा राहतील. ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म पण थोडासा कन्सर्निंग आहे ऑस्ट्रेलियासाठी, कारण तो चांगल्या रिथममध्ये आणि चांगल्या निकमध्ये आता आहे. बट ॲक्च्युली त्याला मोठे स्कोर्स कन्वर्ट करता येत नाही फॉर द फास्ट फ्यू इनिंग्स. मार्कस टॉयनिससोबत असं काय नाही, तो मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग करतो. वाटलंच तर पॉवर प्लेमध्ये पण तो 1-2 ओव्हर टाकून देईल इन केस तुमचे मेन फास्ट बॉलरचा दिवस चांगला नसेल. सो मिडल ऑर्डर खूप सॉर्टेड आहे ऑस्ट्रेलियाची. मॅथ्यू वेड जसं की तुम्हाला माहिती आहे वन ऑफ द बेस्ट फिनिशर्स गोईंग अराउंड. पाकिस्तानी फॅन्सला तर तो माहितीच असेल लास्ट इयर सेमीफायनलमध्ये त्यांनी काय केलं होतं. ॲज फार ॲज ऑस्ट्रेलियन बॉलिंग इज कन्सर्न, ॲडम झॅम्पा त्यांचा मेन स्पिनर, एकच स्पिनर आहे. पण ऑस्ट्रेलियाकडे 6 फास्ट बॉलिंग ऑप्शन आहे. ग्लेन मॅक्सवेल ऑफ स्पिन टाकू शकतो, मार्कस टॉयनिंग्स मीडियम पेसर, ॲडम झॅम्पा क्लासिकल लेग स्पिनर. ॲडम झॅम्पाचे स्टॅट्स खूप चांगले आहे फॉर द लास्ट 6 मंथ्स. खूप त्याच्याकडे गुगलीज, व्हेरिएशन्स आणि जो त्याचा टप्पा असतो तो खूप ॲक्युरेट असतो, खूप चांगला असतो. सो त्याचा त्याला खूप फायदा मिळतो आहे. खूप विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये पण. अँड ही विल बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फास्ट बॉलर फॉर ऑस्ट्रेलिया. 3 फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियाचे, पॅट कमिन्स, मिचल स्टार्क आणि जॉश हेझलवूड. जसं की तुम्हाला माहिती आहे जॉश हेझलवूड स्टंप टू स्टंप बॉलिंग करेल. IPLच्या त्याचे 2 सीझनचे CSK सोबत त्यांनी घालवल्यामुळे त्याला खूप चांगला अंदाज आला आहे की T20 फॉर्मॅटमध्ये कशी बॉलिंग करायची. यॉर्कर्स पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहे. ॲज फार ॲज मिचल स्टार्क इज कन्सर्न, त्याच्यामध्ये बोथ वेज बॉल स्विंग करायची ॲबिलिटी आहे. त्याचं सीम प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. प्लस तो 145पेक्षा जास्त गतीने तो कॉन्स्टंटली बॉलिंग करत असतो आणि तो कॉन्स्टंटली यॉर्करचा पण प्रयत्न करत असतो. ही टार्गेट्स द टो ऑफ द बॅट्समन. सो तो केव्हा पण एक थ्रेट असणारे ऑपोजिशन बॅट्समनला. ॲज फार ॲज पॅट कमिन्स इज कन्सर्न, बॅक ऑफ द लेंथ बॉलिंग टाकतो तो. आणि ऑस्ट्रेलियाच्या बाउन्सी पिचेसवर त्याला न्यूझीलंड बॅट्समनला खेळणं खूप डिफिकल्ट जाईल, डिस्पाईट द फॅक्ट दॅट न्यूझीलंड बॅट्समन आर व्हेरी गुड प्लेयर्स ऑफ द शॉर्ट बॉल. पॅट कमिन्सने त्याच्या आर्सनलमध्ये व्हेरिएशन्स पण ॲड केलेले आहे, स्लोअर बाउन्सर, कटर, वाईड यॉर्कर. सो त्या व्हेरिएशन्सची पण अपेक्षा असेल.
बट मला जास्तीत जास्तकडनं पॅट कमिन्सला ॲक्च्युली फॉर द फास्ट फ्यू T20 गेम्स त्यांनी पॉवर प्लेमध्ये पण खूप मार खाल्ला आहे. सो मला त्या साईडवर त्याची इम्प्रूव्हमेंट अपेक्षित आहे. सो ऑस्ट्रेलिया आय प्रिफर जस्ट ॲज अ स्लाइट फेवरिट, बट यू कॅन नेवर काउंट न्यूझीलंड आउट ऑफ एनी ICC टुर्नामेंट, एस्पेशली 2015 नंतर. आता आपण न्यूझीलंडच्या टीमचं ॲनालिसिस करूया. 50-50 डिसिजन असणार आहे ॲक्च्युली मार्टिन गप्टिल आणि फिन ॲलेनमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे फिन ॲलेननी खूप इम्प्रेस केलं आहे फॉर द पास्ट फ्यू बायलॅटरल सिरीज. सो केन विलियम्सनला एक डिफिकल्ट डिसिजन मेक करावा लागेल. माझ्या मते ते फिन ॲलेनलाच प्रेफर करतील करंट फॉर्मवर. दॅट विल बी व्हेरी हार्श ऑन मार्टिन गप्टिल, बट इट इज वॉट इट इज. डेव्हॉन कॉन्वे, जसं की तुम्हाला माहिती आहे ट्राय सिरीज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशची खेळवली गेलेली. त्याच्यामध्ये तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. एक पण अशी इनिंग्स तो खेळला नाही दॅट ही लुक्ड आउट ऑफ सॉर्ट्स, आणि तोच फॉर्म न्यूझीलंड कंटिन्यू करो ही अपेक्षा असेल. कारण डेव्हॉन कॉन्वेमध्ये एक युनिक ॲबिलिटी आहे. तो खूप मोठे शॉट्स पण खेळतो, अलॉंग द ग्राउंड पण त्याला खेळता येतं, आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने टेम्पो हँडल करता येतो T20 फॉर्मॅटचा, की कोणत्या स्पीडनी किंवा कोणत्या पेसनी गेम चालवायचा आहे. केन विलियम्सन विल कम इन ॲट नंबर 3. तो अँकर इनिंग्स प्ले करेल प्रॉबब्ली, पण जर गरज पडली तर तो मोठे शॉट्स पण खेळू शकतो. जसं की तुम्हाला आठवतं की 48 चेंडूंमध्ये 85 धावा केल्या होत्या त्यांनी इन द लास्ट T20 वर्ल्ड कप. सो बोथ इनिंग्स कॅन बी प्लेड बाय हिम. जिमी निशम ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असेल. तो 3 ओव्हर टाकतो, 4 ओव्हर टाकतो, का कधी कधी 2 पण टाकू शकतो. ॲज फार ॲज फास्ट बॉलिंग इज कन्सर्न, लॉकी फर्गसन आणि ट्रेंट बोल्ट असणारे न्यूझीलंडसाठी प्रूव्हन परफॉर्मन्स ओव्हर द इयर. ट्रेंट बोल्ट बोथ वेज बॉल स्विंग करू शकतो ॲट 145+. लॉकी फर्गसन 150+ कॉन्स्टंटली टाकतोय, सो दॅट विल बी अन ॲडेड ॲडव्हान्टेज. मिचल सँटनर लेफ्ट आर्म स्पिनर मिडल ओव्हरमध्ये येईल. कधी कधी तो पॉवर प्लेमध्ये पण बॉलिंग करतो. हिज मेन एम इज टू चोक द बॅट्समन, पण तो विकेट पण परचेस करू शकतो. ही इज अ पार्ट ऑफ द लिडरशिप ग्रुप. सो ऑल इन ऑल खूप चांगलं आणि सॉर्टेड दिसतंय. ग्लेन फिलिप्स मिडल ऑर्डरमध्ये येईल. त्याचा पण फॉर्म खूप चांगला आहे. तो खूप अंडररेटेड आहे. ग्लेन फिलिप्सबद्दल कोणी जास्त बोलत नाही, बट ही कॅन बी अ ट्रम्प कार्ड फॉर न्यूझीलंड इन द मिडल ऑर्डर ॲज वेल. सो इट प्रॉमिसेस टू बी अन एंटायसिंग कॉन्टेस्ट. जसं की मी थोड्या वेळापूर्वी म्हटलो की ऑस्ट्रेलिया विल बी द स्लाइट फेवरिट्स, पण 2015 T20 50 ओव्हर वर्ल्ड कप नंतर जो न्यूझीलंडचा ट्रिमेंडस परफॉर्मन्स आहे T20 फॉर्मॅटमध्ये म्हणा का ICC 50 ओव्हरमध्ये म्हणा, यू कॅन नेवर काउंट देम आउट. सो एक्सपेक्टिंग अ क्रॅकर जॅक ऑफ अ कॉन्टेस्ट. ऑस्ट्रेलिया होस्ट कंट्री आहे, अँड वॉट अ वे टू स्टार्ट द सुपर 12 स्टेज. कारण फायनलिस्ट आहे हे लास्ट एडिशनचे. जसं की तुम्हाला आठवतं की दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकवला होता डिस्पाईट द फॅक्ट दॅट केन विलियम्स ब्रिलियंट इनिंग्स. सो न्यूझीलंडला पण बदला घ्यायचा चान्स आहे. स्लाइट फेवरिट्स ऑस्ट्रेलिया वन्स अगेन, but you can never predict the T20 format. So expecting it to be a cracker jack of a contest, आणि बघूया काय होतं ते. मे द बेस्ट टीम विन. सो तुम्हाला माझे फर्स्ट मॅचचे प्रिव्ह्यू कसा वाटला हे जरूर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन बाय, आणि हम्बली रिक्वेस्टिंग एव्हरीवन परत एकदा प्लीज सबस्क्राईब.